नमस्कार मंडळी, YK मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आजची या धकाधकीच्या युगामध्ये सर्वच जण खूप मेहनत करतात, कष्ट घेतात आणि आपल्या परिवारासाठी, आपल्या स्नेहीजनांसाठी खूप काही कष्ट करतात, परंतु आपल्या कष्टाची जाणीव हे प्रत्येकाला आजच्या या युगामध्ये नाही आहे। कोणी दखल घ्यायला सुद्धा तयार नाही आहे आणि अशाच या परिस्थितीवर मला एक सुंदर अशी कविता जी की सुरेश भटांची आहे आठवली आणि सहजच वाटलं की तुमच्या सर्वांसाठी शेअर करावी। कवितेचं शीर्षक आहे मी कोणालाच कळलो नाही। चला तर मग ऐकूया। मित्र कोण आणि शत्रू कोण, मित्र कोण आणि शत्रू कोण, गणित साधे कळले नाही। नाही भेटला कोण असा, ज्याने मला छळले नाही। सुगंध सारा वाटीत गेलो, सुगंध सारा वाटीत गेलो, मी कधीच दरवळलो नाही। ऋतू नाही असा कोणता, ज्यात मी होरपळलो नाही। केला सामना वादळांशी, केला सामना वादळांशी, त्याच्यापासून पळालो नाही। सामोरा गेलो संकटांना, त्यांना पाहून वळलो नाही। पचवून टाकले दुःख सारे, कधीच मी हळहळलो नाही। आले जीवनी सुख जरी, कधीच मी हुरळलो नाही। कधी ना सोडली कास सत्याची, कधी ना सोडली कास सत्याची, खोट्यात कधीच मळलो नाही। रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच, रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच, पण मी कुणालाच कळलो नाही, कुणालाच कळलो नाही, कुणालाच कळलो नाही। असे व्यथा सांगणारी ही कविता। मित्रांनो, खरं तर हा एक शब्द आज बहुतांश लोकांना, व्यक्तिमत्वांना लागू पडतो। खूप जण आपल्या जीवनामध्ये खडतर प्रयत्न करून खूप काही मिळवत असतात, परंतु त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवायला मात्र आज, दखल घ्यायला मात्र आज कोणाकडेही वेळ नाही आहे। परंतु असं असतानाही सुद्धा या कवितेतले काही जे बोल आहे परत मला तुम्हाला सांगावेसे वाटतात की पचवून टाकले दुःख सारे, कधीच मी हळहळलो नाही। आले जीवनी सुख जरी, कधीच मी हुरळलो नाही, कधीच मी हुरळलो नाही।